नमस्कार नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. संकल्प अकॅडमी पुणेमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी निलेश आणि आपण आज पाहणार आहोत आजच्या चालू घडामोडी. चला सुरू करूयात. पहिली एक स्कीम विषयी माहिती आपण बघूयात. PM यशस्वी स्कीम. यशस्वी हे एक ॲक्रोनिम आहे. PM यशस्वी स्कीम एक ॲक्रोनिम आहे. यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड स्कीम फॉर व्हायब्रंट इंडिया. ही एक PM यशस्वी स्कीम आहे. या स्कीमचं उद्दिष्ट आहे OBC, EBC आणि DNT समुदायातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे. आता लक्षात घ्या, ही स्कीम जी आहे ती SC, ST किंवा ओपन कॅटेगरीच्या मुलांसाठी नाही आहे. ही कोणासाठी आहे? OBC म्हणजे अदर बॅकवर्ड क्लास, EBC म्हणजे इकॉनॉमिकली बॅकवर्ड आणि DNT म्हणजे डिनोटिफाईड ट्राईब्स. या कॅटेगरीतली जी मुलं आहेत त्यांच्यासाठी, विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक, सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या त्यांना सक्षम बनवणं. मग यामध्ये काय काय बेनिफिट आहेत PM यशस्वी स्कीम मध्ये? तर पहिला आहे मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती. मॅट्रिक पूर्व शिष्यवृत्ती म्हणजे 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रत्येक वर्षी 1,25,000 रुपयाची शिष्यवृत्ती. 9वी ते 12वीची जी मुलं आहेत त्यांना ही शिष्यवृत्ती मिळणार आहे. पुढचा आहे मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती, म्हणजे 12वी नंतर त्यांना मिळणार आहे महाविद्यालयीन स्तरावरील शिक्षणासाठी 12.75 कोटी रुपयांची आर्थिक मदत. आता हे यामध्ये जी तरतूद केलेली आहे ती टोटल तरतुदीचा आकडा दिलेला आहे 12.75 करोडचा. पुढे उच्च दर्जाचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण यासाठी विशेष मदत केलेली आहे. आणि OBC विद्यार्थ्यांसाठी वसतिगृह बांधकाम. विद्यार्थ्यांसाठी चांगल्या निवासी सुविधा, म्हणजे जे OBC विद्यार्थी आहेत त्यांना जिथे कॉलेज आहे तिथे राहण्याची व्यवस्था व्हावी यासाठी, कारण सिटीमध्ये राहण्याची व्यवस्था खूप महाग असते आणि वसतिगृह कमी असतात, त्यामुळे त्यांची राहण्याची व्यवस्था व्हावी म्हणून वसतिगृहांचं बांधकाम करणार आहे. तर हे आहे PM यंग अचिव्हर्स स्कॉलरशिप अवॉर्ड. ह्याचा मेन उद्देश आहे हाय क्वालिटी एज्युकेशन घेता यावं सर्व समाजातील घटकांना. पुढे पाहूया. पुढची न्यूज आहे पुरस्कार. आता 26 जानेवारी झालेले प्रजासत्ताक दिन, आणि प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी पद्मविभूषण, जे पद्म पुरस्कार आहेत, पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री यांचं डिक्लेअर केले जातात. तर यामध्ये यावर्षी जे 2 व्यक्ती आहेत जे की युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिकेचे सिटिझन आहेत आणि त्यांना सुद्धा भारताचा पद्म पुरस्कार मिळालेला आहे. त्यातलं पहिलं नाव आहे इम्पॉर्टंट, विनोद धाम. यांना फादर ऑफ पेंटियम चिप म्हणून ओळखलं जातं. त्यांना पद्मभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे. आणि दुसरं नाव आहे अजय V भट. हे की संगणक आर्किटेक्ट आहेत, ज्यांनी युनिव्हर्सल सिरियल बस USB चा बनवला आहे आणि त्यांना मिळालेला आहे पद्मश्री. हे दोन्ही भारतीय वंशाचे आहेत, पण ते अमेरिकन नागरिक आहेत. त्यांना सायन्स, विज्ञानाच्या क्षेत्रामध्ये केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल या पुरस्कार देण्यात आलेले आहेत. पुढे पाहूयात. ही एक महत्वाची न्यूज आहे. 2 दिवसापूर्वी याच्यावरती पेपर्समध्ये खूप आर्टिकल्स आले होते. न्यूज ही आहे की तमिळनाडूमध्ये आयर्न एज डिस्कवरी, म्हणजे थोडक्यात काय आहे की तमिळनाडूमध्ये जे उत्खनन झालेलं आहे त्या उत्खननामध्ये त्यांना काही आयर्न एज म्हणजे लोहयुगाच्या काळातील अवशेष मिळालेले आहेत आणि ते खूप मोठ्या प्रमाणात मिळालेले आहेत. जेव्हा त्याचं डेटिंग करण्यात आलं तेव्हा ते ऑलमोस्ट 4000 वर्ष, 3500 ते 4000 वर्ष बिफोर क्राइस्ट, बिफोर कॉमन एरा, म्हणजे इसवी सन पूर्व 3,500 ते 4,000 वर्षापूर्वीचे लोहयुगाचे म्हणजे आयर्न एजचे अवशेष सापडलेले आहेत. आता ही न्यूज एवढी महत्वाची काय आहे ते लक्षात घ्या की आतापर्यंत असं म्हणलं जायचं की इंडस व्हॅली सिव्हिलायझेशन जी आहे ती ब्रॉन्झ एज म्हणजे कांस्य युग आहे आणि त्याच्यानंतर आलेलं आयर्न एज. म्हणजे पहिल्यांदा जर आपण बघितलं तर ब्रॉन्झ एज आहे
आणि त्यानंतर आयर्न एज आलेला आहे. म्हणजे आयर्न एजच्या आधी ब्रॉन्झ एज आहे. म्हणजे जे हडप्पा आणि मोहेंजोदडो आहे ते आयर्न एजच्या आधीचं कालखंड आहे. आता हा जो कालखंड आहे तो सांगितला जायचा की इसवी सन पूर्व 2000, कारण त्यांना आर्यनी निवेदन थिअरी जर का बसवायची असेल कशी बशी करून, आणि जे वेस्टर्न थिओसॉफी आहे त्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की सगळं काही जग हे 5000 वर्षापूर्वी निर्माण झालं. सो त्यांनी काय केलं की जे हडप्पा मोहेंजोदडो आहे ते 2000 इसवी सन पूर्वमध्ये बसवलं होतं. पण आता हडप्पाच्या जो कालखंड त्यांनी सांगितला होता तो चुकीचा सिद्ध होतोय, कारण त्याच्याही आधी म्हणजे आत्तापासून जर बघितलं तर 6000 वर्षापूर्वीच्या आपल्याला हे साइट्स मिळालेल्या आहेत ज्या की आयर्न एज अवशेष दाखवत आहेत. आणि महत्वाचा मुद्दा आहे की हे आपल्याला तमिळनाडूमध्ये सापडलेलं आहे, म्हणजे भारताच्या एकदम दक्षिण टोकामध्ये सापडलेलं आहे. त्यामुळे आतापर्यंत जो 1500 ते 2000 BC दरम्यान लोहयुगाची सुरुवात झाली असं जे समजूत होती, हे समजूत आता म्हणजे हे समजूतच आता पूर्णपणे रॉंग आहे. म्हणजे आता पुन्हा नव्यानं इतिहास लिहिला जाणार. जेव्हा इतिहास हा सिलेक्टिव्ह लिहिला जातो किंवा विदाऊट इव्हिडन्स लिहिला जातो तेव्हा तो वारंवार बदलण्याची वेळ येते. त्याचं एक आता उदाहरण आपण परत काहीतरी याच्यावरती एक डिटेल एक लेक्चर घेऊया. आता हे यामध्ये इंडिया ऍट द टाइम ऑफ स्टोन एज आणि त्यामध्ये वेगवेगळे जे कालखंड आहेत त्यामध्ये वेगवेगळ्या साईट आहेत, पूर्ण तुम्हाला भारतामध्ये दिसतील. संपूर्ण साऊथ पासून ते तुम्हाला नॉर्थ पर्यंत सगळीकडे या साईट दिसतील. पुढे गुलेनबारी सिंड्रम. पुण्यामध्ये मोर दॅन 50 पेक्षा जास्त जे लोक आहेत ते गुलेनबारी सिंड्रममुळे म्हणजे बाधित असल्याचे निदर्शनात आलेले. त्यातून पहिला मृत्यू पण सोलापूरला झाला, की जे की पुण्यामध्ये जॉब करायचा मुलगा तो सोलापुरात त्याचा मृत्यू झालेला आहे. तर हा जो आहे GBS तो एक ऑटोइम्युन डिसऑर्डर आहे आणि जिथे रोगप्रतिकार शक्ती जी आहे ते चुकून परिघीय नसांवरती हल्ला करते आणि यासाठी कोणतं औषध अवेलेबल नाहीये. आणि ही एक ऑटोइम्युन आहे, म्हणजे स्वतःचं शरीर स्वतःच्या विरोधात काम करते. हा कोणताही संसर्गजन्य रोग नाहीये, त्यामुळे घाबरायचं कारण नाही आणि सामान्यतः हे प्रौढ लोकांना प्रभावित करतोय. मॅक्सिमम काय होऊ शकतं यामध्ये, तर अर्धांगवायू म्हणजे पॅरालिसिस होऊ शकतो. सो हे काळजी करण्याचं काम आहे. पुढे 26 जानेवारी हा 76वा प्रजासत्ताक दिन आहे. 76वा एक्झामला विचारू शकतात. पहिला होता 1950ला. आपण प्रजासत्ताक दिन साजरा का करतो, कारण 26 जानेवारी 1950ला भारताने संविधान स्वीकारलेलं होतं. आता प्रमुख पाहुणे कोण होते या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनाचे, ते म्हणजे इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो. सो हे दरवर्षी प्रजासत्ताक दिनाला कुठल्या तरी देशांचे जे प्रमुख असतात त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं जातं. जसं मागच्या वर्षी फ्रान्सचे अध्यक्ष होते, त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं. आता हे जे परेड वगैरे होते, ही परेड होते कर्तव्य पथला. दरवर्षी 26 जानेवारीला कर्तव्य पथला परेड होत असते. आता कर्तव्य पथ म्हणजे पूर्वी याचं नाव राजपथ होतं, आता त्याचं नाव बदलून कर्तव्य पथ झालेलं आहे. राजपथ म्हणजेच किंग्ज वे. 1911 मध्ये जे दिल्ली दरबारामध्ये सम्राट जॉर्ज पाचवा हे आले होते भारतामध्ये, ज्यावेळेस भारत पारतंत्र्य होता 1911 साली, तेव्हा त्यांच्या सन्मानासाठी तो जो रोड बनवलेला होता त्याला किंग्ज वे म्हणजे राजाचा मार्ग, याचं भारत स्वतंत्र झाल्यानंतर लिटरल ट्रान्सलेशन करण्यात आलं राजपथ. आणि आता ह्या राजपथचं या गव्हर्नमेंटनं कर्तव्य पथ असं नवीन नामकरण केलेलं आहे. पुढे पाहूया. महत्वाचे दिवस. 24 जानेवारी हा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन आहे. हा पहिला शिक्षण दिन आहे, 24 जानेवारी 2019ला साजरा केला होता. आता हा आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन आहे 24 जानेवारी, आणि 11 नोव्हेंबर जो आहे तो राष्ट्रीय शिक्षण दिन आहे. लक्षात घ्या, 11 नोव्हेंबर राष्ट्रीय शिक्षण दिन आहे, 24 जानेवारी आंतरराष्ट्रीय शिक्षण दिन आहे. आता 11 जानेवारी हा अबुल कलाम गुलाम मुहिउद्दीन यांचा जन्म दिवस म्हणून पूर्ण भारतभर साजरा केला जातो. म्हणजे आपण ज्यांना अबुल कलाम आझाद म्हणतो, जे फ्रीडम स्ट्रगल मध्ये होते, काँग्रेसचे लीडर होते आणि सर्वात जास्त वेळा किंवा सर्वात जास्त काळ
काँग्रेसचे अध्यक्ष राहण्याचा त्यांना मान मिळाला होता स्वातंत्र्यापूर्वी. त्यांच्या जे बर्थ डेट आपण जे आहे, त्यांचा जो जन्म झालेला आहे तो दिवस आपण राष्ट्रीय शिक्षण दिन म्हणून साजरा करतो. त्याचं आणखी कारण आहे की ते स्वतंत्र भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते. म्हणजे जे भारताच्या शैक्षणिक पॉलिसी होत्या, एज्युकेशनल पॉलिसी होत्या, त्याची पूर्णपणे अंमलबजावणी किंवा त्याचं आराखडा आखण्याचं काम हे अबुल कलाम यांनी केलेलं होतं. आता आझाद वॉज होम स्कूल्ड आणि सेफ टॉट, ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. जे भारताचे पहिले शिक्षण मंत्री होते ते ऍक्च्युली होम स्कूल्ड होते, म्हणजे ते स्वतःच घरी शिकलेले होते आणि त्यांनी काय म्हणजे कुठलंही जाऊन बाहेर असं एज्युकेशन घेतलेलं नव्हतं फॉर्मल. पुढे आता हे शिक्षणाचं काय आहे, तर याशी रिलेटेड काय आहे, तर 86व्या घटना दुरुस्तीमध्ये अनुच्छेद 21A मध्ये प्राथमिक शिक्षणाचा हक्क हा राईट टू एज्युकेशन म्हणून लागू केला. त्यामध्ये काय 6 ते 14 वयोगटातील मुलांसाठी मोफत आणि सक्तीचे शिक्षण हा एक मूलभूत अधिकार म्हणून इन्क्लूड करण्यात आला. सो फंडामेंटल राईट आहे हा. त्यामुळं जर हे राईट लिगली फोर्सेबल आहेत, म्हणजे सरकारचं हे कर्तव्य आहे की त्यांनी हे मोफत आणि सक्तीचे एज्युकेशन दिलंच पाहिजे. सो RT कायदा 2009 हा 1 एप्रिल 2010 रोजी लागू झाला. तर हे बऱ्याच वेळा एक्झाम मध्ये विचारलेलं आहे की शिक्षण हक्क कायदा 2009 1 एप्रिल 2010 रोजी लागू झालेला आहे. आणि हेही लक्षात ठेवा, 86व्या घटना दुरुस्ती अनुच्छेद 21A आणि 6 ते 14, आणि हे प्राथमिक शिक्षण आहे. सो हे सर्व कीवर्ड्स आहेत, हे सर्व कीवर्ड्स महत्वाचे आहेत. पुढे पराक्रम दिवस 2021 पासून भारतामध्ये पराक्रम दिवस किंवा डे ऑफ वेलर हा साजरा केला जातो 23 जानेवारी या दिवशी. नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सन्मानार्थ हा दिवस पराक्रम दिवस म्हणून साजरा केला जातो. 23 जानेवारी 1897 रोजी सुभाषचंद्र बोसांचा जन्म झालेला होता आणि या वर्षी त्यांची 128वी जयंती आहे. 1938 मध्ये बोस हे काँग्रेसचे अध्यक्ष झाले होते आणि पुन्हा 1939 मध्ये ते निवडून आले होते. सो 38 आणि 39 असे 2 वेळा राष्ट्रीय नॅशनल काँग्रेसचे ते अध्यक्ष राहिलेले आहे. पुढे त्यांचं काँग्रेसमधील जे सिनियर लीडर, जे की काँग्रेसचे ऍक्च्युअल मेंबर नव्हते, ते महात्मा गांधी यांच्याबरोबर वैचारिक मतभेद झाल्यामुळे, कारण 1939 लक्षात घ्या दुसरं महायुद्ध सुरू झालं होतं, त्यामुळे भारताचा रोल काय असावा या महायुद्धामध्ये, याच्यामध्ये वैचारिक मतभेद झाल्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे आणि काँग्रेसचा राजीनामा दिलेला आहे. पुढे आता भारतातील पहिले, आता काय आपण फॅक्च्युअल काही गोष्टी पाहूयात. गुजरातमधील मोढेरा जे आहे ते भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गाव आहे. सो मोढेरा गुजरातमधील. आता हे मोढेरा आहे हे तर सूर्य मंदिरासाठी पण ओळखलं जातं, जे की युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ म्हणून आहे. सो युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळ मध्ये पण मोढेराचं नाव आहे, ते सूर्य मंदिरासाठी आहे. आणि भारतामध्ये पहिलं सौर ऊर्जेवर चालणारं गाव हे पण मोढेरा आहे. आणि मोढेरा कुठे आहे? गुजरातमध्ये आहे. तसंच गुजरातमधील बनासकांठा जिल्ह्यातील मसाली हे गाव जे आहे ते भारतातील पहिले सीमावर्ती सौर गाव आहे. म्हणजे हे पाकिस्तानच्या सीमेपासून फक्त 40 किलोमीटर अंतरावरती आहे आणि हे सीमावर्ती, पहिले सीमावर्ती सौरगाव म्हणलं तर मसाली. त्यानंतर महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील मण्याची वाडी हे राज्यातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गाव आहे. म्हणजे महाराष्ट्रामधलं पहिलं सौर ऊर्जेवरचं गाव कोणतं आहे तर ती मण्याची वाडी हे आहे. आणि मध्य प्रदेशमधील सांची हे देशातील पहिले सौर शहर आहे. आतापर्यंत आपण काय वर गाव पाहत होतो, आता हे सांची जे आहे मध्य प्रदेशमधील हे देशातील पहिले सौर शहर म्हणून ओळखलं जातं. सो आपल्याला हे माहित पाहिजे, मोढेरा, मसाली, मण्याची वाडी आणि सांची. मण्याची वाडी हे महाराष्ट्रामधलं आहे. ठीक आहे, पुढे आपण पाहूया. मध्य प्रदेशमधील काही निवडक ठिकाणी दारूबंदी. तर आताचं जे गव्हर्नमेंट आहे त्यांनी मध्य प्रदेशचं त्यांनी 19 ठिकाणी किंवा 19 शहरांमध्ये दारूबंदी केलेली आहे. त्यातील जी 17 शहरं आहेत ती सांस्कृतिक किंवा धार्मिक वारसा असणारी ठिकाण आहेत. तर यामध्ये काय आपल्याला की सांस्कृतिक पावित्र्य आणि सार्वजनिक आरोग्य जपण्यासाठी 19 शहरांमध्ये जसं की उज्जैन आहे, महेश्वर आहे, ओंकारेश्वर इथे दारूबंदी केलेली आहे. सो दारूबंदी करणं हे कोणत्याही सरकारसाठी अतिशय धाडसाचं पाऊल असतं, कारण दारूमधून सरकारला, विशेषतः राज्य सरकारला हा मोठ्या प्रमाणावर रेव्हेन्यू मिळत असतो, कारण तो पूर्णपणे राज्याच्या अखत्यारीत येतो आणि तो राज्य त्याचा उपभोग घेत असतं. आता
हा जो दारूबंदी केलेली आहे त्यामुळे ऑलमोस्ट हे फक्त 19 शहरांमध्ये केलेली आहे, तरी पण सरकारला जवळपास 500 ते 600 कोटी रुपयाचा तोटा सहन करावा लागणार आहे. तर आता ही दारूबंदी या व्यतिरिक्त अजून कुठे केलेली आहे? याच्या मागे जी दारूबंदी झाली होती लक्षात घ्या, ती नर्मदा नदीच्या 5 किमीच्या आतमध्ये दारूबंदी झाली होती. आता भारतामध्ये लोकांना माहिती असेल की नर्मदा नदी जी आहे ती एक पश्चिम वाहिनी नदी आहे आणि या नदीला पहिल्यापासूनच नर्मदा परिक्रमा करण्याची भारतामध्ये एक परंपरा आहे. तर या नर्मदा नदीचा जो 5 किलोमीटरचा दोन्ही साईडचा पार्ट आहे इथे पूर्वीपासूनच दारूबंदी होती. त्या व्यतिरिक्त आता ही केलेले 17 सिटी आहेत धार्मिक आणि 2 बाकीचे. आता या व्यतिरिक्त कोणत्या राज्यांमध्ये दारूबंदी आहे सध्या? तर लक्षात घ्या, राज्य म्हणली तर बिहार, गुजरात, मिझोरम आणि नागालँड हे 4 राज्य आहेत जिथे दारूबंदी आहे आणि लक्षद्वीप हे एक केंद्रशासित प्रदेश आहे जिथे दारूची विक्री आणि सेवन करण्यास बंदी आहे. आता फरक लक्षात घ्या, इथे काय आहे, दारूची विक्री आणि सेवन दोन्ही पण बंदी आहे. कुठे? बिहार, गुजरात, मिझोरम आणि नागालँड. आता या ठिकाणी काय आहे, या ठिकाणी लक्षद्वीप आहे ना, लक्षद्वीप आहे ते हे आहे युनियन टेरिटरी म्हणजे केंद्रशासित प्रदेश. राज्य म्हटलं तर बिहार, गुजरात, मिझोरम आणि नागालँड आणि केंद्रशासित प्रदेशमध्ये लक्षद्वीप आहे. आता हे जर मध्य प्रदेशचं बघितलं तर इथं जी दारूबंदी आहे ती ऍक्च्युली दारू तुम्हाला विकता वगैरे येणार नाही, कुठे तुम्ही बाहेर गुत्त्यावर बसून पिऊ शकत नाही, पण तुम्ही पर्सनल कॅपॅसिटीमध्ये घरामध्ये पिऊ शकता. सो मध्य प्रदेशमध्ये हा फरक आहे. इथे मात्र काय आहे की तुम्ही सेवन करण्याला आणि विक्री दोन्हीला पण बंदी आहे. पुढे आहे पुढची न्यूज इस्रोची आहे. इस्रोनी त्यांचं 100वे प्रक्षेपणासाठी सज्ज झालेली आहे. आता यामध्ये काही फॅक्च्युअल काही गोष्टी आहेत जे की आपण परत पाहणार आहोत, पण एक्झामच्या दृष्टीने जे काही कीवर्ड्स महत्वाचे वाटले ते आहे. पहिले श्रीहरिकोटा, इथे सतीश धवन अंतराळ केंद्र आहे. जे काही लॉन्च करतं इस्रो अवकाशामध्ये ते श्रीहरिकोट्याच्या सतीश धवन अंतराळ केंद्रावरून त्याचं लॉन्चिंग केलं जात असतं, त्यामुळे ते माहिती असावं. पुढचं आहे GSLV F-15. आता हे जे मोहीम होणार आहे त्यासाठी जे लॉन्चिंग व्हेकल वापरलेलं आहे ते आहे GSLV F-15. 2 आहेत लक्षात घ्या, GSLV एक असतं आणि दुसरं आहे PSLV. ठीक आहे, हे 2 प्रकारचे व्हेकल्स वापरले जातात इस्रोतर्फे. तर हे आता या मोहिमेला जे वापरणार आहे ते GSLV आहे. हे जनरली हेवी सॅटेलाइट किंवा हेवी काय लॉन्च करायचं तर वापरलं जातं आणि हे जनरली लाईटसाठी वापरलं जातं. आता या मोहिमेमध्ये काय करणार आहे, NAVS-02 उपग्रह हा अंतराळामध्ये प्रक्षेपित करण्यात येईल. आता हा उपग्रह जो आहे हा नाविक सिस्टीमचा एक पार्ट आहे. तर आता हे काय आहे ते आपण पाहूया. आता ही नाविक सिस्टीम काय आहे, तर भारताची जी रिजनल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टीम आहे, म्हणजे ही सिस्टीम भारत आणि भारताच्या बाजूचा जवळपास 400 ते 500 किलोमीटरचा जो एरिया आहे त्याच्यावर कंटिन्युअसली नजर ठेवून असतो आणि ही भारताची स्वतःची अशी नेव्हिगेशन सॅटेलाइट प्रणाली आहे नाविक. आता GSLV F-15 हे GSLV चे 17वं उड्डाण आहे आणि स्वदेशी क्रायोजेनिक इंजिन असलेलं 11वं उड्डाण आहे. आता हे आपण क्रायोजेनिक इंजिन हे थोडं टेक्निकल टर्म्स आहेत, आपण परत एकदा याचं सेपरेटली घेऊया ज्यामध्ये सगळेच जे कन्सेप्ट आहेत, GSLV काय आहे, PSLV काय आहे, हे सध्या आपण करंट पाहतोय. एकदा याचं सायन्सच्या पार्टमध्ये आपण हे डिटेल घेऊयात. आता ह्याचा प्राथमिक उद्देश काय होतं, GSLV उपग्रह जो आहे तो GTO म्हणजे जिओ सिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये लॉन्च म्हणजे ठेवण्यासाठी हे प्रक्षेपण होत आहे. पुढे पंजाबचे अंमली पदार्थाच्या तस्करी आणि गैरवापराविरुद्धचे उपक्रम. ऍक्च्युली हे काय आहे, म्हणजे ही न्यूज होती की पंजाब गव्हर्नमेंटमध्ये, तुम्हाला उडता पंजाब माहितीच आहे, पंजाबमध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती अंमली पदार्थांचं सेवन होतं आणि हे जे अंमली पदार्थ आहे ते येण्याचा मेन मार्ग कोणता आहे तर पाकिस्तान जी बॉर्डर आहे ती पंजाबला लागून आहे आणि तिथून मोठ्या प्रमाणामध्ये हे ड्रग तस्करी होत असते. पूर्वी एक मूवी पण आला होता उडता पंजाब, तर ते जो प्रश्न आहे तो जेन्युइन आहे. आता जर बघितलं तर पुण्यामध्ये पण काही ठिकाणी हे प्रकरण आपल्याला दिसलेले होते नाही का. तर
याच्या रिलेटेड आम्हाला काहीतरी उपक्रम करायचा आहे, उपाययोजना करायच्या आहेत, म्हणून जे पंजाबचं गव्हर्नमेंट आहे त्यांनी केंद्र सरकारकडे 600 कोटी मागितले होते आणि त्याच्याशी रिलेटेड ही न्यूज होती. तर आता ऍक्च्युअली लक्षात घ्या, आपल्याला यामध्ये महत्वाचं काय होतं बघायचं की पंजाबचं असं काय इश्यू आहे, तर मेन इश्यू आहे तो बॉर्डर आहे. कोणाबरोबर आहे? पाकिस्तान बरोबर आहे. आणि पाकिस्तान कशाचा पार्ट आहे? तर गोल्डन क्रेसेंटचा पार्ट आहे. आता हे गोल्डन क्रेसेंट काय आहे? तर वन ऑफ एशियाज लार्जेस्ट इलिसिट ओपीएम प्रोडक्शन रिजन, म्हणजे ओपीएम बनवणारा जो रिजन आहे त्यातला हा एक महत्वाचा पार्ट आहे एशियामधला. आता यामध्ये कोणकोणते देश येतात? अफगाणिस्तान, इराण आणि पाकिस्तान हे देश यामध्ये येतात. आता लक्षात घेण्याची गोष्ट आहे, जे अफगाणिस्तान आहे त्याच्यामध्ये जे अमेरिकेनं अटॅक केला होता आणि तालिबान अमेरिकेविरुद्ध जे काही छुप युद्ध चालू ठेवलं होतं त्यांनी, त्याच्यासाठी जो त्यांना जो पैसा लागत होता तो मोठ्या प्रमाणामध्ये त्यांनी ओपीएम ट्रेडमधून कमावत होते. आणि हा जो अफगाणिस्तानमध्ये जो बनवला जातो ओपीएम, तो इराण आणि पाकिस्तान मार्गे पूर्ण जगभर वितरित केला जातो. सो अशा प्रकारचं यांचं एक ट्रँगल आहे. तो क्षेत्र जर तुम्ही बघितलं तर एक क्रेसेंट आहे, ट्रँगल म्हणण्यापेक्षा क्रेसेंट आहे, चंद्रकोर आहे, अशा प्रकारचा आकार आहे. आणि तिथे हे मोठ्या प्रमाणावरती ओपीएम मॅन्युफॅक्चर आणि त्याचं विक्री केली जाते. भारतामध्ये पंजाबची जी बॉर्डर आहे ती एक पोरस बॉर्डर म्हणू शकतो आपण, तिथून मोठ्या प्रमाणामध्ये अंमली पदार्थ येतात. तर आपल्याला हे एक माहिती असावं म्हणून हा एक आपण टॉपिक घेतलेला आहे. हो हो. सो आजचे करंट अफेअर इथेच झालेले आहेत. तुम्हाला जर का हे करंट अफेअर्स आवडत असतील तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचे काही फीडबॅक असेल, काही सजेशन असतील तर कमेंटमध्ये कमेंट करा. थँक्यू.